उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिक नाराज असल्याचं वारंवार समोर आलंय। आताही नागपूरच्या जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की संजय राऊत असा थेट सवाल करत जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी ठाकरेंच्या कारभारावर ताशेरे ओढले। मातोश्रीवर गेलं तर ठाकरे भेटत नाहीत, कोणताही निर्णय घेताना चर्चा करत नाहीत, निष्ठावंतांना बैठकीला बोलवत नाहीत असं म्हणत कुमेरिया यांनी ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। किशोर कुमेरिया शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक, संघर्षशील वृत्तीचे किशोर कुमेरिया यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। शिवसेनेत अनेकदा फूट पडली, पण कुमेरिया मूळ शिवसेनेसोबतच राहिले। आताही ते उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत। एक लढवय्या कट्टर शिवसैनिक अशी त्यांची नागपूरच्या राजकारणात ओळख आहे। पण याच कुमेरिया यांनी आता ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। खरं तर कुमेरिया यांचा राग राऊतांवर आहे, पण त्यांनी एकूणच पक्षाच्या कारभारावर भाष्य केलंय। एका मुलाखतीत किशोर कुमेरिया यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की संजय राऊत असा सवाल उपस्थित केलाय। ते म्हणाले की संजय राऊत नागपुरात आले आणि त्यांनी स्वबळाची घोषणा केली। नागपूर शहरातील कुठल्याही जुन्या शिवसैनिकाशी त्यांनी चर्चा किंवा बैठक घेतली नाही। मी नागपूरमध्ये एकमेव शिवसेनेचा 4 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलोय। मी जिल्हा प्रमुख आहे। पक्षाचे नेते म्हणून संजय राऊतांना वक्तव्य करण्याचा अधिकार आहे, परंतु जुन्या शिवसैनिकाशी चर्चा होत नाही। त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत। निष्ठावान आणि कर्मठ शिवसैनिक पक्ष सोडून गेले। मी ज्या भागातून निवडून आलो तिथे जनता माझ्यावर प्रेम करते। त्यांनी मला 4 वेळा नगरसेवक बनवलं। मी शहर प्रमुख असताना 9 नगरसेवक निवडून आणले। तरी देखील 2007 पासून ते 2022 पर्यंत माझ्यावर कुठलीही जबाबदारी पक्षाने दिली नाही अशी खंत कुमेरिया यांनी व्यक्त केली आहे। 2022 मध्ये माझ्याकडे जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं। त्यावेळी ज्या भागातून मी निवडून येतो तो विधानसभा मतदारसंघ माझ्याऐवजी दुसऱ्याच्या ताब्यात दिला। जो व्यक्ती 5 पक्ष बदलून आलाय त्याच्याकडे कारभार दिला। तरी देखील निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतोय। मातोश्रीवर अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चाही नाही आणि भेटही नाही। अद्याप त्यावर तोडगा नाही। त्यामुळे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यप्रणालीवर भयंकर नाराज आहेत। जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मान सन्मान होतो, मात्र निष्ठावंतांना डावललं जातं। सरकार असताना 30 ते 35 वर्ष काम करणाऱ्याला काहीच मिळालं नाही, जे मिळालं ते बाहेरच्या लोकांना दिलं अशी खदखद कुमेरिया यांनी बोलून दाखवली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्ष आता महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनेही स्वबळाचा नारा देत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। पण मुंबई वगळता इतर कोणत्याच पालिका क्षेत्रात ठाकरेंचा पक्ष जोर लावताना दिसत नाहीये। त्याच वेळी जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यातही ठाकरेंच्या 5 नगरसेवकांनी कार्यपद्धतीवर आक्षेप घेत भाजपमध्ये प्रवेश केला, तर मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं। त्यामुळे आता किशोर कुमेरिया यांच्यासारख्या निष्ठावंतांनीही पक्षावर ताशेरे ओढल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत आहे। तुर्तास इतकंच। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।